हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 100वी कथा भक्तप्रवर श्री राधिका दासजी महाराज यांची आपण ऐकतोय. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. वितराग असलेले श्री राधिका दासजी संसारातून किती निर्लिप्त होते त्याचा आपल्याला एका घडलेल्या विशेष घटनेवरून प्राकर्षाने जाणीव होते. त्यांची धाकटी मुलगी लहानपणीच विधवा झाली. शिष्टाचाराप्रमाणे लोक सांत्वनासाठी त्यांच्याकडे गेले. तेव्हा श्री राधिका दासजी त्यांना म्हणाले, प्रभूच्या प्रत्येक विधानामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये मला त्याच्या कृपेचं दर्शन होतं. मग ती घटना कुठलीही असली तरी प्रभूच्या कृपेबद्दल शोक कसला करायचा. त्यांच्या ह्या उत्तरामुळे सांत्वनाला गेलेल्या लोकांनाच एक प्रकारचं शिक्षण मिळालेलं होतं. जेव्हा राधिकादासजी यांचे पुत्र श्री नंदकिशोरजी हे सुयोग्य झाले तेव्हा पाठशाळेचा सगळी जबाबदारी त्यांनी त्यांच्यावरती सोडली आणि आता वृंदावनातच ते आपला जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. ते वृंदावनमध्ये जात तेव्हा मिर्झापूर वालुंकी धर्मशाला नावाची जी धर्मशाळा होती तिथे राहत असत. कधी कधी ते नंदगावलाही जात आणि तिथेही राहत असत. ते जेव्हा यात्रा करत किंवा कुठेही जात त्यावेळेला आपल्या गोपाळाची मूर्ती ते नेहमी आपल्याबरोबर ठेवत. एका डबीमध्ये गोपाळ ठेवत आणि ती डबी गोफामध्ये बांधून आपल्या गळ्यामध्ये लटकवून घेत असत. त्या गोपाळाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते पाणी सुद्धा घेत नसत. पण एरवी मात्र म्हणजे हे गोपाळाला नैवेद्य दाखवल्यानंतर कुणीही प्रसाद म्हणून, परमेश्वराचा प्रसाद म्हणून त्यांना जेव्हा जिथे काही मिळेल तिथे मात्र शुद्धी आणि अशुद्धीचा विचार न करता ते सगळं जे काय असेल ते प्रेमाने ग्रहण करत असत. संवत 1989 मधील चैत्र मासामध्ये राधिका दासजी आजारी पडले. आता आपला अंत जवळ आलेला आहे. आयुष्याचे फार काही दिवस राहिले नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून आता पूर्ण काळ मध्येच राहायचा त्यांनी निश्चय केला. ते वृंदावनला निघून गेले. ते वृंदावनला गेल्यावर त्यांची धर्मपत्नी श्री नंदकिशोरजी, सेठ गोरखरामजी आणि द्वारकादास हे सुद्धा त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून आळीपाळीने वृंदावन येथे जाऊन राहू लागले. त्यांच्या इच्छेप्रमाणे दिवस रात्र नव्हे अष्टप्रहर हरिनाम संकीर्तनाचं आयोजन केलं गेलं आणि त्यांच्या अंतापर्यंत हे संकीर्तन शेवटपर्यंत चालूच राहिलं. आता आपला अंत जवळ आलेला असं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या आधी 25 दिवस त्यांनी अखंड मौन व्रत धारण केलं. राधेश्याम ह्या उच्चाराशिवाय दुसरा कुठलाही शब्द ते उच्चारित नसत. अगदीच नाईलाजानी गरजच पडली तर पाटीवरती लिहून एखादं वाक्य, एखादा शब्द असं ते उत्तर देत असत. एक दिवस त्यांनी पाटीवर असं लिहून सांगितलं की आता 7 दिवस रासलीला आणि 7 दिवस श्रीमद भागवताची कथा ही सुयोग्य पंडिताद्वारे आयोजित केली गेली पाहिजे. त्याप्रमाणे रासलीला आणि भागवत पाठ यांचं आयोजन केलं गेलं. संवत 1989 श्रावण शुक्ल पक्ष त्रयोदशीला सकाळच्या वेळेला सगळं आपलं अन्निक आवरल्यानंतर अत्यंत शांतपणे ते निकुंजधामाला निघून गेले. श्री राधिका दासजी हे गृहस्थ होते, पण गृहस्थी सांभाळत सुद्धा एक आदर्श भक्ताचं जीवन ते जगले. भक्तांनी कसं जगावं ह्याचा एक आदर्शच त्यांनी घालून दिला होता. आपल्या जीवनाचं ध्येय हे त्यांनी खूप आधी ठरवलेलं होतं आणि पूर्ण जीवनभर तनामनाने ते ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न अगदी कसोशीने त्यांनी केला.
आणि ह्यात काहीही संशय नाही की त्यांना त्यांचं आध्यात्मिक ध्येय प्राप्त झालेलं होतं. आपल्या आध्यात्मिक उपलब्धीचा कुठल्याही प्रकारचा संदेश किंवा कुठल्याही प्रकारचं दर्शन त्यांनी कधी कुणाला होऊ दिलं नाही. पण एकंदरीत त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं चालणं किंवा त्यांची दिनचर्या या सगळ्यातून ते व्यक्त होतच असे. त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं दिव्य होतं, की त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक अधिकार कधी गुप्त राहिलाच नाही. त्यांच्यामध्ये ते सगळे गुण होते, जे एका उच्च कोटीच्या भक्तामध्ये किंवा एखाद्या सिद्ध संतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राधाकृष्णाचं नाव घेताच त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू येत असत. दैन्यभावाची तर ते साक्षात मूर्तीच होते. भगवंताचं नाव घेणारा प्रत्येक व्यक्ती, मग बाकी तो कसाही असो, त्यांच्यासाठी एक भक्तच होता. स्वतः ब्राह्मण कुलात, इतक्या उच्च कुलात जन्माला आलेले असून सुद्धा, इतके मोठे पंडित असून सुद्धा, प्रत्येक भक्ताची चरणरज घेण्याची इच्छा ते करत असत. कुणाचाही दोष पाहण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये नव्हती. म्हणजे कुणाचे दोष त्यांना कळतच नसत. सांप्रदायिक द्वेषभाव तर त्यांना स्पर्शही करून गेलेला नव्हता. त्यांना श्रीमद भागवताचं अतिशय वेड होतं आणि भागवतावरच्या अनेक टीका ग्रंथांचं त्यांनी अगदी सखोल अध्ययन केलेलं होतं. त्यांनी स्वतःसुद्धा अनेक लहान-मोठी पुस्तकं लिहिली आणि त्या सगळ्या पुस्तकांचं प्रकाशन हे सेक्सरी या परिवाराने केलेलं होतं आणि त्याचं वितरणही केलेलं होतं. त्या पुस्तकांची नावं अशी: श्री प्रबोध पद्मावली, श्री विज्ञान सुधा बिंदू, श्री कृष्ण परत्वम, हरिजन महिमोपदेश, श्री सिद्धांत षटपदी, विनय पद्यावली, श्री भक्तिसुधा बिंदू, श्री भक्तनामावली, श्री सौंदर्य सागर, गंगा शतक, संस्कृत भजन रत्नावली, भाषा भजन रत्नावली, वैराग्य सुधा बिंदू, हरिनामोपदेश, श्रीमद गुरु जीवनचरित, सिद्धांत सुधा बिंदू, भक्त मंदाकिनी आणि श्रीमदाचार्य स्तुती. या 18 पुस्तकांपैकी 9 पुस्तकं आजही उपलब्ध आहेत आणि बाकीची मात्र आता मिळत नाहीत. श्री राधिका दासजी यांनी फारसे काही कुणाला अनुग्रह दिले नाहीत. 5 शिष्य आणि 1 शिष्या हे एवढेच बहुतेक त्यांचे शिष्य होऊन गेले. त्यामध्ये श्री चतुर्भुज दासजी महाराज, श्री सीतारामजी पलडिया आणि त्यांचे पुत्र श्री नंदकिशोरजी मिश्र हे अगदी नावाजण्यासारखे शिष्य झाले. श्री चतुर्भुज दासजी आणि श्री सीतारामजी यांच्या प्रयत्नामुळेच वृंदावन येथील रमणरेती या भागात त्यांचं समाधीस्थळ बनवलं गेलं. आजही त्यांच्या चरणपादुकांची तिथे विधिवत पूजा केली जाते. असा हा संसारी भक्त आपल्या सर्वांना आदर्शवत असंच ह्यांचं चरित्र आहे. हरिओम.